रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामधील वरसे गावात मागील 2 दिवसांपासून कचऱ्यामध्ये तब्बल 22 तोळे सोने सापडल्याची अफवा पसरल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती। सोशल मीडियावर वेगाने पसरलेल्या या चर्चेमुळे ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले। मात्र रोहा पोलिसांनी तात्काळ तपास करत या प्रकरणामागील खरी वस्तुस्थिती समोर आणली आहे। रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी मिळालेल्या माहितीनुसार त्वरित घटनास्थळी धाव घेतली। प्राथमिक चौकशीत वरसे येथील प्रत्यक्ष रहिवासी अनंत दगडू पवार यांनी त्यांच्या आईच्या निधनानंतर घरातील सुने व वापरात न येणारे सामान एका पिशवीत भरून घराशेजारील मैदानाजवळील कचऱ्यात टाकल्याचे समोर आले। दरम्यान काही मुलांना ती पिशवी संशयास्पद वाटल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये सुमारे 10 तोळे सोने असल्याचे आढळून आले। सोशल मीडियावर 22 तोळे सोने सापडल्याच्या अफवा पसरल्या असल्या तरी प्रत्यक्षात 10 तोळे सोन्याचे दागिनेच त्या पिशवीत होते असे तपासात स्पष्ट झाले। सखोल चौकशी आणि आवश्यक पडताळणीनंतर संबंधित दागिने मूळ मालक अनंत दगडू पवार यांच्याकडे विधिवत सुपूर्द करण्यात आले। पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि प्रामाणिक कारवाईबद्दल पवार कुटुंबियांनी रोहा पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले। दरम्यान तालुक्यात अलीकडे घरफोडीच्या घटना वाढत असताना अशा प्रकारच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोणत्याही अप्रमाणित बातम्यांवर किंवा सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीची खात्री करावी असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले। या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले की अफवांपेक्षा सत्य महत्त्वाचे असून पोलिसांच्या दक्षतेमुळे संभाव्य गैरसमज आणि गोंधळ टळला। असं सांगू इच्छितो की एक मुलगा आहे अनंत पवार आणि त्यांची बहीण शीतल पवार, त्यांची आई त्यांची ऑफ झाली होती, त्यामुळे त्यांचं जे काही साहित्य होतं, कपडे असतील किंवा औषध वगैरे असतील, ती त्यांनी त्या बाजूच्या नाल्यामध्ये टाकून दिली होती आणि तेव्हा ती पोरं खेळत असताना त्यांना दिसलं की बाबा इथं काहीतरी टाकलेलं आहे। म्हणून मग आम्ही तिथं घटनास्थळी गेलो आणि पूर्ण चौकून काढून बघितलं की एक्झॅक्टली काय आहे। तर ते कागदपत्र होती, लाईट बिल होते किंवा त्यांचे जुने कपडे होते किंवा माणूस मेल्यानंतर त्यांचे जे टाकतो ना ते होतं। मग आम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांना काही दागिने पण सापडले आम्हाला त्या पिशवीच्या डब्यामध्ये। मग ते आम्ही बघितलं, व्हेरीफाय केलं, त्याच्यामध्ये त्यांच्या पावत्या होत्या। मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना निरापद 10 तोळे दागिने त्यांच्या समक्षच आम्ही इथं आणून त्यांना देऊन टाकलेले आहेत। त्याच्यामध्ये दुसरं काय असं काय वेगळं सापडलेलं असं नाही। त्यांना दागिने आपण दिले, त्यांनी रायगड पोलिसांचे आभार मानलेले। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।